पुनर्वसन समितीकडून गेल्या 2 दिवसांपासून आंदोलन सुरू होते। या आंदोलनाची महापालिका प्रशासनाने दखल घेतली। यापूर्वी सर्वेक्षण झालेल्या सर्व झोपडपट्टीधारकांचे लेआउट तयार करण्याचे काम 1 महिन्यात केले जाईल। उर्वरित झोपडपट्टीधारकांच्या 2 महिन्यात सर्वेक्षण केले जाईल असे मान्य केले। आयुक्तांच्या आदेशानुसार उपायुक्त राहुल रोकडे आणि स्मृती पाटील यांनी तसे लेखी पत्र आंदोलकांना दिले। त्यानंतर उपायुक्तांच्या हस्ते सरबत देऊन झोपडपट्टी पुनर्वसन समितीचे 2 दिवसांपासून सुरू असलेले आंदोलन मागे घेण्यात आले। या निर्णयानंतर आंदोलनकर्त्यांत सर्व झोपडपट्टीधारकांनी गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतषबाजी केली। तब्बल 24 वर्षाच्या लढ्याला यश आल्याने त्यांनी एकच जल्लोष केला। आंदोलनात झोपडपट्टी पुनर्वसन समितीचे संस्थापक अध्यक्ष सुजित काटे, संघटन प्रमुख सूरज पवार, उपाध्यक्ष रवींद्र सदामते, गीता पवार, प्रियानंद कांबळे, जयश्रीताई पाटील, श्रीराम सासने, निर्भय काटे, सुशील काटे यांच्यासह समितीच्या सर्व सदस्यांनी सहभाग घेतला होता। दरम्यान सुजित काटे यांना पोटाशी कवटळताना झोपडपट्टीधारक महिलांना गहिवरून आले, तर काटे यांना अश्रू अनावर झाले। सदामध्ये तुम आगे बढ़ो। कर्तव्यदक्ष राहुल रोकडे साहेबांचा याची प्रेरणा मात्र तुमच्याकडून आम्ही घेतलेली आहे। ताकद जी तुम्ही आम्हाला दिलेली आहे म्हणून आम्ही इथे बसलो होतो। आता या उपोषणाला, या लढ्याला तुमच्या आशीर्वादाने, तुमच्या प्रयत्नाने, तुमच्या ताकदीने, तुमच्या प्रेरणेने आपल्या संघटनेला यश आलेले आहे। आपल्या मागण्या मान्य झालेल्या आहेत। तरी यापुढे सुद्धा अशी लेखी करू, अशीच आपण लेखी ठेवून आपल्या प्रशासनाचं काय मागणं आहे, काय आपलं दुखणं आहे, माननीय उपायुक्त रोकडे साहेब व माननीय उपायुक्त स्मृती पाटील मॅडम यांनी आमच्याकडे आत्ता माननीय आयुक्त साहेबांच्या लेखी पत्र आमच्याकडे सहीचं आमच्याकडे घेऊन आले आणि त्यांनी आमच्या ज्या मागण्या होत्या महापालिका क्षेत्रातील 42 ठिकाणच्या झोपडपट्ट्यांचं मोजमाप करून लेआउट करण्याचं त्या तत्त्वता त्यांनी मान्य केलेल्या आहेत। आणि येणाऱ्या 10 दिवसामध्ये 4 ठिकाणच्या ज्या झोपडपट्ट्यांचं मोजमाप झालेलं आहे त्याचे लेआउट पूर्ण करणं आणि बाकीच्या 37 ठिकाणच्या झोपडपट्ट्यांचे मोजमाप आणि लेआउट तयार करणं हे तत्वतः त्यांनी मान्य केलं आणि लेखी दिलेलं आहे। त्यामुळे आमचं हे 2 दिवसापासूनचं बेमुदत उपोषण या ठिकाणी आम्ही स्थगित करतोय। आमरणच्या उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी प्रशासनाला जाग आली। त्यांनी संजयनगर, भीमनगर, परत गोकुळनगर, नवीन वसाहत, स्वस्तिकाटा बॅक साईडचा लेआउट करण्याचे काम 1 महिन्यात पूर्ण करतो। उर्वरित आम्ही मोजमाप करण्यास सुरुवात करतो असं आम्हाला लेखी ऑर्डर दिली। त्याबद्दल आम्ही प्रशासनाचे आभार मानतो। झोपडपट्टी पुनर्वसन समितीनं जे आमरण उपोषण चालू केलं होतं त्याला आज महापालिका प्रशासनानं आम्हाला लेखी उत्तर दिलेलं आहे की जी सुरुवातीला 5 झोपडपट्ट्यांची मोजमाप झाली होती 1350 झोपड्यांचे, त्याचं लेआउट लवकरात लवकर येत्या 1 महिन्यामध्ये पूर्ण करून देतो असं त्यांनी लेखी आश्वासन दिले। त्याच पद्धतीनं पुढील ज्या सगळ्या ज्या झोपडपट्ट्या आहेत त्या झोपडपट्ट्यांचा सर्वे आणि मोजमाप लवकरात लवकर करण्यात येईल असं आम्हाला त्यांनी लेखी आश्वासन दिल्यामुळं आम्ही आज आमचं उपोषण स्थगित करत आहोत। त्यासाठी जयश्रीताई पाटील बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेकडून कायम सपोर्ट होता, इथून पुढेही राहील आणि जिथं जिथं आंदोलनाची वेळ येईल त्यावेळेला तुमची बहीण तुमच्या पाठीमागं नाही तर पुढे उभी असेल एवढी मी ग्वाही देते। जय हिंद, जय भारत। यूट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा।